स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आयोजित श्री शिवनेरी गड ते श्री पुरंदर गड छत्रपती शिवराय व छत्रपती शंभूराजे भेट पालखी सोहळा चाकण येथे स्वागत करण्यात आले। आज श्री शिवनेरी गड छत्रपती शिवरायांची जन्मभूमी येथून हा पितापुत्र भेट पालखी सोहळा सुरू झाला आणि आज खऱ्या अर्थाने शौर्यभूमी चाकणचा संग्रामदुर्ग या ठिकाणी हा पालखी सोहळा आलेला आहे। चाकणच्या किल्लेदार हिरंगोजी स्मारक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व किल्लेदारांनी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या या पालखी सोहळ्याचं जोरदार असं स्वागत केलेलं आहे। आणि आता आपण पाहतो की या ठिकाणी पालखी सोहळ्याला उपस्थित असलेले सगळे युवक आणि सगळा जनसमुदाय या ठिकाणी शिवप्रसादाचे भोजन या ठिकाणी वाटप सुरू आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी चाकणच्या संग्रामदुर्गमध्ये या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णूंचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये पालखी सोहळ्याची या ठिकाणी उत्तम अशी व्यवस्था केली जाते आणि अन्नदानाची सुद्धा सुंदर अशी व्यवस्था केली जाते। आणि म्हणून मी स्वराज्य संघाचा प्रमुख या नात्याने किल्लेदार हिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या सर्व किल्लेदारांचा सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो। आणि आज हा पालखी सोहळ्याचा दुसरा दिवस आहे आणि येणाऱ्या 9 जानेवारी रोजी संभाजी महाराजांचं जन्मस्थळ श्री पुरंदरगड या ठिकाणी हा पालखी सोहळा त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर शंभूराजे या पितापुत्रांच्या भेटीचा पालखी सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। व माझ्यासोबत असणाऱ्या सर्व मावळ्यांचं आणि सगळ्या या ठिकाणी किल्लेदारांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो। जय शिवराय। स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य आयोजक हरिभक्तपरायण बाजीराव महाराज बांगर यांनी शिवनेरी ते पुरंदर हा पालखी सोहळा शिवशंभू भेट पालखी सोहळा सुरू केला। त्या पालखी सोहळ्याचं हे 8वं वर्ष आहे। दरवर्षी किल्लेदार हिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठान, मोशन क्लिप, सह्याद्री अकॅडमी आणि किल्लेदार सर्व चाकण पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ या पालखी सोहळ्याचं स्वागत चाकणमध्ये आल्यानंतर करतात। आणि आज शौर्यभूमी श्री संग्रामदुर्ग किल्ल्यामध्ये हा पालखी सोहळा आलेला आहे। या पालखी सोहळ्याचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभू भेट ही शेवटच्या क्षणात झाली नाही, म्हणून ती भेट पुन्हा घडून आणावी हा विचार हरिभक्तपरायण बाजीराव महाराज बांगर यांच्या मनात आला आणि त्यांनी हा उपक्रम सुरू केला। जवळजवळ 8 वर्ष सातत्यानं हा उपक्रम खंडित न पडू देता त्यांनी सुरू ठेवला। प्रतिष्ठानच्या वतीने, सर्व चाकण ग्रामस्थांच्या वतीने, सर्व किल्लेदारांच्या वतीने त्यांचं मी स्वागत करतो आणि हा उपक्रम असाच सातत्यानं त्यांनी चालू ठेवा, ही ज्योत जी प्रज्वलित केलेली आहे ही अखंड तेवत राहो अशी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी थांबतो। जय शिवराय। जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। पाकळी आणि पाकळी